सो गुड आफ्टरनून फ्रेंड्स. काल आपण नव्या वर्गाच्या म्हणजे शिकवण्याची सुरुवात केली होती. काल थोडासा पहिला दिवस असल्यामुळे थोडंसं सॉफ्टवेअरची अडचण आल्यामुळे काल आपल्याला जे व्हिडिओ तुम्हाला युजर आय डी पासवर्डवर येणार होते ते तसे न येता आपण व्हॉट्सअपच्याच ग्रुपवर पाठवले आणि त्याला यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बघता आलं. कालचा जो आपला डे 1 होता त्याची सुरुवात झाली. आज आपण याचा दुसरा दिवस बघतो आहोत. मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं की 3 ते 4 दिवस या सिलेबसचे आपण बेसिक नॉलेजच बघतो आहोत, कारण नव्या वर्गामध्ये जॉमेट्री हा टोटली सेपरेट डिफरंट सब्जेक्ट आहे आणि त्याच्यासाठी 8वी 7वी 6वी 5वीचं खूप सारं बेसिक आपल्याला लागणार आहे. आणि अनलेस अँड अंटिल ते बेसिक तुम्हाला माहिती नाही, इट इज क्वाईट डिफिकल्ट टू गेट अंडरस्टँड दी कन्सेप्ट इन स्टँडर्ड 9. सो दॅट आजही मी तुमचा बेसिकचा पुढचा पार्ट समोर सुरू ठेवतो. तर काल आपण बेसिकमध्ये जे बघितलं होतं त्यामध्ये पॉईंट, लाईन, सेगमेंट, रे, दोन रेच्या कॉम्बिनेशनने तयार होणारा अँगल काल जे आपण बघितलं होतं. पॉईंट बघितला होता, त्यानंतर लाईन काय असते, त्यानंतर सेगमेंट काय असते, त्यानंतर रे काय असतो. when two rays intersect each other it will forms an angle. मग अँगल तयार झाल्यानंतर आपण अँगलचे प्रकार बघितले होते. ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्च्यूज अँगल. याच्यानंतर आपण बघितलं होतं की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि सप्लिमेंटरी अँगल्स. 90 डिग्री असणारे कॉम्प्लिमेंटरी आणि 180 डिग्री असणारे सप्लिमेंटरी. हा सुद्धा आपण प्रकार बघितला होता. त्याच्यानंतर आपण अजून एक प्रकार बघितला होता लिनियर पेअर अँगल्स, की एकाच लाईनवर असे मल्टिपल अँगल्स असू शकतात आणि त्या सगळ्यांची बेरीज ही 180 डिग्री असते, बिकॉज इट फॉर्म्स ऑन ए स्ट्रेट लाईन. एका स्ट्रेट लाईनवर ते तयार झालेले असतात. तर असे वेगवेगळे कन्सेप्ट आपण काल डे 1ला बघितले होते. जे विद्यार्थी त्यांनी काल बघितले नव्हते, जे आज जॉईन झाले, त्यांनी सुद्धा त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर परत एकदा ती मागणी करा आणि ते व्हिडिओज बघा. नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट बेसिक पार्ट. मी तुम्हाला काल बोललो होतो की पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्सही आपण काल बघितल्या होत्या की ज्या दोन लाईन्स एकमेकाला कधीच इंटरसेक्ट होत नाहीत त्यांना आपण पॅरलल लाईन्स असे म्हणतो. म्हणजे yesterday already I have explained you की ही एक लाईन आहे and this is the another line. या दोन लाईन मध्ये whatever the distance between the two lines at this end, the same distance will be there on the another end. जर का हे इक्वल असेल तर we can say this L is parallel to N. अशा प्रकारे दाखवला जातो पॅरलल लाईन. त्याच्यात परत एकदा मी काल तुम्हाला बोललो होतो की जर एक लाईन ही अशी आहे and second line will be like this. आता वास्तविक पाहता या दोन लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट झालेल्या नाही आहेत. त्यामुळे आपण जेव्हा अशी डेफिनेशन करतो की दोन इंटरसेक्ट न होणाऱ्या लाईन्सला आपण पॅरलल लाईन म्हणतो, मग यात इंटरसेक्ट झालेल्या नाही आहेत, याला पॅरलल लाईन म्हणणार का? डेफिनेटली नॉट. कारण याच्यामध्ये इथे डिस्टन्स आहे खूप जास्त, ते परपेंडिक्युलरही नाही आहे, दिस इज इन्क्लाइन लाईन. आणि इथे जे डिस्टन्स आहे ते आहे कंपॅरेटिव्हली खूप कमी. मग जरी इथे बघत असताना या दोन लाईन्स तुम्हाला इंटरसेक्ट झालेल्या दिसत नाहीत, बट ॲज दीज आर द लाईन्स असल्यामुळे त्यांना ॲरो आहे आणि ड्यू टू दॅट ॲरो इफ आय एक्सटेंड दिस डेफिनेटली इट विल गोइंग टू इंटरसेक्ट. एक्सटेंड केल्यामुळे इंटरसेक्ट होणार आहे आणि इंटरसेक्ट होणार असल्यामुळे आपण याला पॅरलल लाईन म्हणू शकत नाही. तर आता या पॅरलल लाईनवर जेव्हा ट्रान्सव्हर्सल येतील त्याला आपण म्हणतो अँगल्स फॉर्म्ड बाय पॅरलल लाईन. And transversal. Hello. तर this is line number 1. This is line number 2.
this is line L, this is line M, and this is the transversal, which is X. आणि याच्यामुळे इथे काही अँगल्स तयार झाले. तर याला मी म्हणतो A, this is B, this is C, this is D, E, F, G and H. So these are the 8 angles. आणि या अँगल्स मध्ये काहीतरी आता रिलेशन्स आहेत. यांनी काही वेगवेगळ्या प्रकारच्या इथे पेयर्स तयार केलेले आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. तर वन बाय वन विल सी. काल आपण एक व्हर्टिकली अपोजिट अँगल शिकलो होतो की जेव्हा दोन लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट होतात तेव्हा या अशा प्रकारे तयार होणाऱ्या अँगल्सला आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असे म्हणतो. दिस वन. तर अशा प्रकारचे व्हर्टिकली अपोजिट अँगल सुद्धा इथे तयार होत आहेत. सो लेट मी शो यू. तर सुरुवातीला आपण लिहूया पेयर्स ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मग कोणते आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल? A and C. B and D. नेक्स्ट पेयर. हे पेयर असते ना व्हर्टिकली अपोजिट अँगल, एक नसतो, ती पेयर असते. E and G. H and F. So these are all the pairs of vertically opposite angles. आता ही झाली सिम्पली पेयर. पण याच्यामध्ये रिलेशन काय आहे? तर रिलेशन हे आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हॅलो, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आणि त्याची आपली पेयर कशी आहे? कॉन्ग्रुएंट. मग आता कॉन्ग्रुएंट असल्यामुळे मी याला रिराइट करतो. आणि रिराइट कसं होईल? अँगल A इज इक्वल टू अँगल C, अँगल B इज इक्वल टू अँगल D, अँगल E इज इक्वल टू अँगल G आणि अँगल H इज इक्वल टू अँगल F. तर अशा प्रकारे याला आपण म्हणू शकतो की व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो दिस इज द फर्स्ट काइंड ऑफ पेयर इन द पॅरलल्स. आता दुसऱ्या प्रकारची पेयर आहे लिनियर पेयर अँगल्स. ओके, आता आपण लिनियर पेयर कोणकोणते अँगल्स तयार करत आहेत ते बघूया. लिनियर pair angles. बघा आता लिनियर पेयर कोण कोण तयार करत आहे? काल आपण बघलो होतं लिनियर पेयर की एक लाईन असते, त्याच्यावर दुसरा एक रे असतो आणि तिथे एका लाईनवर तयार होणाऱ्या अँगल्सला आपण म्हणतो लिनियर पेयर अँगल्स. तर अँगल A and अँगल B इथे आपण नंबर टाकू शकलो असतो. देयर आर 4 पेयर्स 1 2 3 and 4. Linear pair angles are pair number 1 A and B. This is the first linear pair angle. Second, A आणि B जशी आहे तशीच B आणि C तुम्ही लिहून ऑब्झर्व करा. कन्सिडर दिस ॲज अ लाइन, दिस इज अ रे, म्हणून B and C. थर्ड पेयर इज हलून बघा
D and C. Fourth pair will be A and D. ठीक है, किती पेयर्स आहेत? 4 पेयर्स आहेत. A B पेयर नंबर 1, B C पेयर नंबर 2, C D पेयर नंबर 3, A D पेयर नंबर 4. All these pairs are linear pair angles. आता आपण बघूया ज्या ट्रान्सव्हर्सल मुळे खाली ज्या पेयर तयार झाल्या त्या पेयर्स. त्या आहेत E and F. This is one of the linear pair. E आणि F मुळे तयार झालेली इथे यांचा अँगल 180 डिग्री होतो. F and G. G and H. आणि शेवटी आहे E and H. अशा प्रकारे इथे इतक्या लिनियर पेयर तयार होतात आणि लिनियर पेयर अँगलची सम किती असते? 180 डिग्री. दे आर सप्लिमेंटरी. ते इक्वल नसतात. लिनियर पेयर मधले अँगल्स इक्वल नसतात, ते सप्लिमेंटरी असतात. याही प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असाव्यात की व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे सप्लिमेंटरी नसतात, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. पण लिनियर पेयर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात ज्यांची बेरीज 180 डिग्री असते. मग आता याच पॅरलल लाईन्सवर पुढची कोणती पेयर मिळते बघू आपण. आपण आतापर्यंत बघितलेलं आहे व्हर्टिकली अपोजिट आणि लिनियर पेयर. आता आपण बघत आहोत इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स म्हणजेच आता बघा इंटेरियर त्या नावाचाच अर्थ आहे. इंटेरियर म्हणजे आतमध्ये. मग आतमध्ये म्हणजे कुठे? तर पॅरलल लाईनच्या आतमध्ये. मग पॅरलल लाईन्स कुठे आहेत? सो दीज आर द पॅरलल लाईन्स L and M. आता या पॅरलल लाईनच्या आतमध्ये असणारे अँगल्स, आतमध्ये असणारे म्हणजे C and F. C and F. This is pair number 1 of interior angle. E and D. You are D and E. Angle D and angle E. This is also pair of interior angles. ही सुद्धा interior angle ची pair आहे. आणि interior angles कसे असतात? They are also supplementary. ज्यांची बेरीज 180 डिग्री असते. या दोघांची बेरीज असते 180 डिग्रीज बिकॉज दे आर द इंटेरियर अँगल्स. आता लिनियर पेयर अँगल झाले, व्हर्टिकली अपोजिट झाले, इंटेरियर झाले. आता आपल्याला शिकायचे आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. मग करस्पॉन्डिंग अँगल्स एकदा केअरफुली बघा. आता हे ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, ट्रान्सव्हर्सल मुळे पॅरलल लाईनचे दोन तुकडे झालेले आहेत. एक तुकडा लेफ्ट हँड साइडचा, एक तुकडा राईट हँड साइडचा. म्हणजे मध्ये आहे ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल मुळे पॅरलल लाईन्स आर डिवाइडेड इन द टू पार्ट्स. आता पहिल्यांदा
ट्रान्सव्हर्सलमुळे इकडचा पार्ट वेगळा झाला, इकडचा पार्ट वेगळा झाला. आता इकडच्या पार्ट मध्ये लाईनच्या वर आणि लाईनच्या वर, लाईनच्या वरती आणि लाईनच्या वरती जे दोन अँगल्स आहेत त्याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल्स. इथे कोणती पेयर आहे? एफ अँड बी. तर करस्पॉन्डिंग ची पहिली पेयर आहे अँगल एफ अँड अँगल बी. आता करस्पॉन्डिंग अँगलची सेकंड पेयर हे आपण रेषेच्या वरचा आणि रेषेच्या वरचा घेतला होता. म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या एका बाजूला पॅरलल लाईनच्या वर, पॅरलल लाईनच्या वर विल बी द फर्स्ट पेयर. आता सेकंड पेयर पॅरलल लाईनच्या खाली, पॅरलल लाईनच्या खाली म्हणजे सी अँड जी. सो these are the corresponding angles. पुन्हा एकदा बघा ट्रान्सव्हर्सल. ओके, ट्रान्सव्हर्सल मुळे हा पार्ट वेगळा, दिस इज अ लेफ्ट हँड, दिस इज अ राइट हँड, हे दोन पार्ट वेगळे झाले. ओके, आता राइट हँड साइडला पॅरलल लाईनच्या खाली, पॅरलल लाईनच्या वर, पॅरलल लाईनच्या वर एफ अँड बी, पॅरलल लाईनच्या खाली, पॅरलल लाईनच्या खाली सी अँड जी. आता ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट हँड साइड पॅरलल लाईनच्या वर, पॅरलल लाईनच्या वर ए अँड ई, पॅरलल लाईनच्या खाली, पॅरलल लाईनच्या खाली डी अँड एच. These are the corresponding angles. आता पुन्हा एकदा करस्पॉन्डिंग अँगलचा जर आपण नियम बघितला तर करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट असतात. तर अशा प्रकारे या पूर्ण दोन पॅरलल लाईनवर असणाऱ्या ट्रान्सव्हर्सलमुळे इतक्या प्रकारचे अँगल्स तयार होतात. तर करस्पॉन्डिंग अँगल्स पुन्हा एकदा बघा. ट्रान्सव्हर्सल, ट्रान्सव्हर्सलमुळे लेफ्ट हँड साइड, राइट हँड साइड these two parts are separated आणि या दोन पार्ट्स मध्ये we are finding the corresponding angles. मग पॅरलल लाईनच्या वरचा, पॅरलल लाईनच्या वरचा is the pair number 1 F and B. पॅरलल लाईनच्या खाली, पॅरलल लाईनच्या खाली is the pair number 2 that is C and G. नंतर ट्रान्सव्हर्सलच्या या बाजूला पॅरलल लाईनच्या वर A and E, पॅरलल लाईनच्या खाली B and H. So these are the corresponding angles in the parallel lines. आता या टोटल 8 अँगल्स मध्ये मी जर तुम्हाला फक्त एक अँगल जर दिला तर यू कॅन कॅल्क्युलेट 7 अँगल्स. हाऊ? लेट मी शो यू. इथे दोन पॅरलल लाईन्स आहेत, एक ट्रान्सव्हर्सल काढलेली आहे. या ट्रान्सव्हर्सल वर मी जर तुम्हाला म्हणत असेल की इथे अँगल हा 50 डिग्री आहे. ओके, आणि बाकी मी तुम्हाला नाव देतो ए बी सी डी ई एफ जी. लाइन्स आर एल एम एंड एक्स. एल आणि एम आर द पॅरलल लाइन्स, एक्स इज ए ट्रान्सव्हर्सल. ओके, आता हा 50 डिग्री आहे त्याच्यामुळे बी किती होईल? अँगल बी इज इक्वल टू 50 डिग्री. का बरं? कारण तो व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे. गेटिंग? म्हणून बी आला 50 डिग्री. आता ए आणि 50 is equal to 180 आएगा वो? Yes. का बरं? Because it is a linear pair. Linear pair angles है
सप्लिमेंटरी असतात. आपण इथे बघितलं होतं 8 प्रकारच्या लिनियर पेअर अँगलच्या पेअर करतो आणि मग ते असतात सप्लिमेंटरी. आणि म्हणून अँगल A इज इक्वल टू 180 minus 50, that is 130 degrees. So this is the measure of angle A. हा आहे अँगल A. आता B चा माप B is equal to 50 झाला, A 130 झाला. आता A च्या अपोजिट C आहे. अँगल A is equal to angle C. This is again equal to 130 because they are the vertically opposite angles. आता आपल्याला वरचे तिन्ही अँगल्स मिळाले. आता मला C माहिती आहे, मी E काढू शकतो. C आणि E हे काय होतात, हे इंटिरियर अँगल्स होणार. म्हणून मी इथे म्हणू शकतो अँगल C प्लस अँगल E इज इक्वल टू 180 डिग्री. C plus E is equal to 180. मग C किती आहे 130. म्हणून E किती आहे काढायचं 50 डिग्री. आता तुम्ही काय करू शकत होते की अँगल E is equal to 50 कारण they are the corresponding angles. Corresponding angles are also equal. मग हा 50 मिळाला. So this is vertically opposite angle. हा सुद्धा 50 मिळेल. हा 50 मिळाला. This is linear pair angle. हा 130 मिळेल. हा 130 मिळाला. This is again equal because they are the opposite angles. तर मी तुम्हाला हे वरचे 3 काढून दाखवले आणि E अँगल काढून दाखवला. आता तुम्ही हे उरलेले 3 याच्यावरून काढू शकता. आता हे बघा मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं याच्यामध्ये आपला एक प्रकार राहिलेला आहे, तो आहे अल्टरनेट अँगल्स. इथे लिहितो मी. मग अल्टरनेट अँगल्स म्हणजे कोणते, हा D and F. तर अशा Z मध्ये तयार होणाऱ्या अँगल्सला आपण अल्टरनेट अँगल्स म्हणतो किंवा उलट्या Z मध्ये. like this. एक तो सरळ Z किंवा उलटा Z, याला आपण म्हणतो अल्टरनेट अँगल्स. इथे काय D and F. आणि दुसरी पेअर आहे E and C. याला आपण म्हणतो अल्टरनेट अँगल्स. आणि अल्टरनेट अँगल्स सुद्धा कशी असतात, इक्वल. ओके, तर इथे सुद्धा आपण अल्टरनेट अँगल्स वापरू शकतो असतो. म्हणजे जर तुम्हाला या 50 वरून हा 50 जर मिळालेला आहे बिकॉज दिस इज अ व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, तरी तुम्ही B इज इक्वल टू E म्हणू शकता बिकॉज दे आर ऑल्सो अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. म्हणून ह्याचं जेवढं माप होईल तेवढंच त्या E चं माप होणार आहे. तर अशा प्रकारे आपण या पॅरलल लाईनवर तयार होणाऱ्या वेगवेगळ्या पेअर्स इथे बघितल्या होत्या. पहिला प्रकार होता व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, सेकंड इज अल्टरनेट अँगल, थर्ड इज लिनियर पेअर अँगल, फोर्थ इज इंटेरियर अँगल्स आणि फिफ्थ इज करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याच्यावर मी तुम्हाला एक प्रॉब्लेमही सांगितलं होतं. आता मी तुम्हाला अजून एक प्रॉब्लेम याच्यावरचा सॉल्व्ह करून देतो आणि काही तुम्हाला करायला लागेल. अशा दोन पॅरलल लाईन्स आहेत. दिस इज अ ट्रान्सव्हर्सल आणि इथे 100 डिग्री अँगल.
and we are interested to find out A, B, C, D, E, F and G इतके अँगल्स आपल्याला फाइंड आउट करायचे. लाइन्स आर L and M. दिस इज अ ट्रान्सव्हर्सल X. आता मला सांगा 100 मुळे B इज इक्वल टू किती हो? 100. का बरोबर? बिकॉज दे आर दी व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आणि व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आर इक्वल, म्हणून B ची किंमत आली 100. आता A plus 100 is equal to 180 because it is a linear pair. 180 minus 100, so A is 80 degree. Okay, आता A झाला आणि B झाला. I can find out C. A जितका आहे तितकाच C आहे, कारण they are the vertically opposite angles. आणि A किती आहे? 80 degrees. आता जितका C आहे तितकाच E आहे, कारण they are the alternate angles. Angle C is equal to angle E, which is equal to 80 degrees. आता जेवढा E आहे तेवढा G आहे, कारण they are the vertically opposite angles. त्यानंतर तुम्ही इकडून जर बघितलं तर B आणि D हे सुद्धा अल्टरनेट अँगल्स आहेत, पण B चं माप आहे 100. B is equal to D is equal to 100 because they are alternate angles. आता तुम्हाला D माहिती आहे, you can find out F, किंवा तुम्ही B वरून सुद्धा F फाइंड आउट करू शकता. They are the corresponding angles. So D is equal to angle F. मग D किती होता? 100 आणि F किती आहे? अशा प्रकारे जर फक्त आपल्याला एक अँगल माहित असेल तरी सुद्धा आपण पूर्ण 7 अँगल्स, कारण त्याच्यामध्ये टोटल 8 अँगल्स तयार झालेले असतात, तर आपण कंप्लीट 7 अँगल्स त्याचे फाइंड आउट करू शकतो. तर याच्या प्रकारचे अशा टाईपचे तुम्हाला 1-2 प्रॉब्लेम होमवर्क करायला लागतो, ते तुम्ही तुमच्या घरी करून बघायचे आहे. समजा हा 30 डिग्री आहे and this is A, B, C, D, E, F and G. So this is L, this is M and this is X. तर हे तुम्हाला 7 अँगल्स याच्यामध्ये फाइंड आउट करायचे. So this is a homework. Problem number 1. Problem number 2. This angle is 110 degree. त्याला मी म्हणतो X, Y, Z, W, U, V आणि M. लाईनचा A आणि B. A is parallel to B. C is transversal. And you have to find out the measures of all the angles. कारण हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे येणाऱ्या 9th आणि 10th साठी. तर त्यामुळे पुन्हा एकदा चांगली रिव्हिजन होण्यासाठी मी तुम्हाला इथे 2 प्रॉब्लेम्स ते होमवर्क करण्यासाठी दिलेले आहेत. त्याच्यातून तुमचे हे सगळे कन्सेप्ट्स प्रॉपरली क्लिअर होते. तर आपण कालपासून या 9व्या वर्गाच्या बेसिकला सुरुवात केलेली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अजून किती दिवस आपल्याला ऑनलाईन क्लासेस घ्यावे लागतील हे आज सांगणे कठीण आहे, पण दिवसेंदिवस प्रकृती जी परिस्थिती आहे ती हाताळत म्हणजे नॉर्मलमध्ये येते आहे. तर लवकरच क्लासेस हे रेग्युलर सुरू होतील, पण तोपर्यंत आपण या
ऑनलाईन क्लासेसच्या ट्रॅकवर चालणार आहोत. तर तुमचे जे कोणते मित्र मैत्रिणी की ज्या अजून कनेक्ट व्हायच्या आहे, ज्यांना अजून माहिती मिळालेली नाही आहे, तर तुमच्या माध्यमातून त्यांना ही माहिती द्या की ऑनलाईन क्लासेसची सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्ताने आपण 2-3 तास, बाकी वेळ तर तुम्हाला सुट्टीच आहे, पण 2-3 तास जरी आपण हे क्लासेस अटेंड केले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये बरंचसं तुमचं रिव्हिजन होणार आहे. आणि आपण लगेच काही नव्या वर्गाचं चॅप्टर 1 चॅप्टर 2 सुरू नाही करतो आहे. जे तुम्हाला बेसिक लागणार आहे, ज्याच्यावर तुम्हाला पूर्ण नवा वर्ग डिपेंड आहे, असाच पार्ट सध्या एक 5-7-8 दिवस घेणार आहोत आणि जेणेकरून तुमची त्याच्यामध्ये रिव्हिजन होईल आणि नव्या वर्गामध्ये तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. तर आजपासून तुमचा सायन्स 1चा सुद्धा क्लास सुरू होणार आहे. तर अल्जेब्रा आणि जॉमेट्री आपण डेली घेतो आहोत. सायन्स 1 आणि सायन्स 2 हे 3-3 दिवस राहतील. तर आज तुमचा सायन्स 1चा क्लास राहील. राऊत सर तो क्लास घेतील. त्यामुळे मी सांगतो आहे की अधिकाधिक मुलांना याची माहिती द्या. हे बेसिक नॉलेज पुन्हा पुन्हा आपण घेऊ शकत नाही, पण डेफिनेटली या बेसिक नॉलेजचा तुम्हाला नव्या वर्गाच्या सिलेबसमध्ये खूप चांगला बेनिफिट होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि अजून एक सांगायचं म्हणजे नवव्या वर्गाचे जे बुक्स आहेत ते सिलेबस बदललेला नाही आहे. मार्केटमध्ये सुद्धा पुस्तकांचे दुकान उघडलेले आहेत. तुम्ही तिथून नवीन पुस्तके घेऊ शकता किंवा जे तुमच्या ओळखीचे मुलं आता 9वीतून 10वीत गेलेले आहेत त्यांच्याजवळही जर चांगल्या कंडिशनचे बुक्स असतील तर तेही तुम्ही परचेस केले सेकंड हँड जुने तरी काही हरकत नाही, कारण सिलेबसमध्ये कोणताही बदल नाही आहे. जो सिलेबस मागच्या वर्षी होता तोच सिलेबस याही वर्षी आहे. त्यामुळे तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही दुकानांमधून नवीन पुस्तके विकत घ्या किंवा तुमच्या ओळखीच्या मित्रमैत्रिणींकडून जुने बुक्स विकत घ्या. पण लवकरात लवकर तुमच्याकडे बुक्स असू द्या, कारण बुक्स असल्याशिवाय तुम्हाला नेमकं काय आपण शिकतो आहे याचा अंदाज येणार. ओके.